काय फुल करतो ना, फुल. लाइन क्यों है जितना? लाइन हमेशा रहती बहुत ही धैर्य. नौ सौ कर दो. आराम आराम से चलो. हाँ बस बस जाएगा. और हो गया फुल रहने दो. हाँ चलो बस हो गया. ऑनलाइन या टायमिंगला जर पवईवरनं निघत असेल ना, येऊच नका, फुल जाम आहे. वाजले 6. माझ्यामध्ये तुम्ही कांतावरचा ब्रिज मारा, वाकोल्याच्या इथून डायरेक्ट मेन हायवेला बाहेर पडा. इथून येऊन फक्त ट्रॅफिकमध्ये अटकणार बस. फायनली गाइस पवई सोडला आहे. ट्रॅफिक संपली आहे. ते मेन हायवे लागला. मानखुर्दवरून पनवेल डायरेक्ट कोकण. चला कंटाळलो इथं ट्रॅफिकमध्ये आधी. वाजले 7:14. हे पण थोडे खराबच आहे. सगळीकडे काम आहे सगळीकडे. खूप जण या रोडला कन्फ्यूज होतात, इकडून कसं जायचं. तो इकडे टॅक्सी स्टँड आहे, इथून खाली लेफ्ट घ्यायचा. टॅक्सी स्टँड आहे इकडे. टॅक्सी स्टँडकडून लेफ्ट घेतलात की डायरेक्ट मानसूरचा रोड येईल. मानसूर रोडून पनवेल. तुम्ही आमच्या मामाच्या गावी जाते का ते वनराज. जर तुम्ही लेफ्ट म्हणजे खालच्या ब्रिजने न घेता वरतून गेलात तर डायरेक्ट तुम्ही फुट साईडला जाणार. इकडनं लेफ्ट घेतलात की डायरेक्ट मानसूर साईडला जायला बाहेर पडणार. आलं स्ट्रेट ब्रिज पकडून गेलात तरी ब्रिज झाल्यानंतर डायरेक्ट परत लेफ्ट सरळ सरळ जायचं स्ट्रेट. हा बघा हा ब्रिज घ्यायचा डायरेक्ट शिवाजीनगर पुणे पनवेल नवी मुंबई. स्ट्रेट ब्रिज घेतला कुठेच काय करायचं नाही टर्न वगैरे. डायरेक्ट ब्रिज घेऊन इकडे ब्रिज एंड होणार, तिकडनं लेफ्ट घ्यायचा, परत सरळ सरळ जायचं. ऐकायचं ना बोलतात गावी आता रस्ते चुकतो, एकदा लक्षात ठेवलात ना तिथून कसं जायचं बस इझिली जाऊ शकतो आपण. इझिली
2-3 फक्त टर्न आहेत जिकडे कन्फ्यूज झालं होतं. एक हे टर्न आहे, एक पनवेलचं टर्न आहे, बाकी काय नाही. हा रे कोणती आहे? मिनिमम 20 ते 25 लाखाची असेल ही स्पोर्ट्स बाईक. जबरदस्त यार. 9060 दिल्ली रजिस्टर्ड आहे. एक नंबर. कार्बन फायबर पूर्ण 1000 cc असणार आहे. BMW. हो BMW बाईक. हां इथे पण पूर्ण जाम. लेफ्ट घेईपर्यंत मला वाटतं खूप वेळ जाणार आहे. सो इथून लेफ्ट घ्यायचा आहे. जाम ट्रॅफिक आहे यार, जाम. इथून लेफ्ट घेतला आपण डायरेक्ट आता सरळ. आज रश का एवढी काय समजत नाही. हायवे तरी ॲटलीस्ट खाली भेटून जेव्हा बस. आय थिंक हायवे पण जाम आहे. कन्स्ट्रक्शन चालू असतं ठीक आहे, पण इकडे रोडची साफसफाई पण नाही ठेवत थोडी पण. हां धूळ क्लीन करत साईडची ना काय. हायवे पण जाम आहे. अंदाज होता माझा मी 7:30पर्यंत पनवेलला पोचेन. बघू आता 7:30-8पर्यंत. झालं 6:39. पोलिसला का भडकलं आहे. थांबव आडवी. हा रोड खूप मस्त आहे. एकदम फॉरेन कंट्रीला आल्यासारखं वाटतं. एकदम घुरू द्या. दोन साईडला लाईट आहे. कवर पूर्ण ओपन रोड आहे. ओपन रोड काय पाहिजे यार. बायकर्स लोकांसाठी तर हे खूप मोठी गोष्ट. हवा कसा ओपन रोड. हवा कसा पूर्ण हवी तेवढी गाडी पळवा. हवी तेवढी फक्त जेवढी लिमिटमध्ये तेवढी आपल्याला बॅलन्स करता येईल आणि कंट्रोल करता येईल. ॲक्च्युली 50चं हे दिलं आहे, स्पीड दिली आहे, पण ठीक आहे. तिकडे काय कॅन्सरिंग आहे तिकडे ठीक आहे, पण जेवढी कंट्रोल करता येईल तेवढीच पळवली पाहिजे. बाकी काय इथला हीच मजा आहे. सर्वीकडचे रोड हा वेगवेगळे रोड आहेत सर्व, आणि तिथे ओपन रोड तुम्हाला भेटतील ना तुम्ही मजा करू शकता. म्हणजे अशी मला चालवू शकता तुम्ही गाडी. खूप भारी. आणि असं पण नाही ब्रिज छोटासा आहे, मोठा ब्रिज आहे. असाच जर रोड पूर्ण मुंबईपासून कोकणात जायला भेटला ना जाम मजा. आपण नॉनस्टॉप जरी गेलो ना तरी बोलतो ना एवढा कंटाळा वगैरे येणार नाही. बट हां ट्रॅफिक नाही पाहिजे आणि रोड असा पाहिजे पुढे प्लेन गुळगुळीत. भारी एकदम भारी. येस यार बायकर लोकांना जाम ब्रिज मस्त आहे.
बाईक पण तेवढ्याच पळवत आहेत, लक्झरी पण तेवढ्याच पळवत आहेत. टोलगेट आला. पण नेक्स्ट इयर 4 व्हीलरमधनं जायचं. म्हणजे मला एक सगळे अनुभव क्लिअर करायचे आहे. हे ते आता ऑटोचा आमचा अनुभव झाला, बाईकचा झाला, 4 व्हीलरचा राहिला आहे. तो पण एक झाला ना की वा, 4 व्हीलर चालवत गावी जायचं. कोकणातली गर्दी जाम माणसं झाल्या. 30 तारीख आहे. ते पण वाईट. फायनली सिग्नल सुटलेला आहे. चल मित्रा. अबा बेसिकली ना इकडे टर्न मारताना खूप हे होतं बघ, लास्ट पूर्ण यायचं. धूळ खूप आहे. हा टर्न नाही घ्यायचा, त्याचा पुढचा टर्न. हा टर्न घेतला आपण की जुना मुंबई गोवा हायवे. बाय, इथे आपण मुंबई सोडली. बाय बाय. 15-20 दिवस आता परत मुंबईला येणार नाही. इथून आपला कोकणचा प्रवास सुरू. ॲक्च्युलीमध्ये पनवेलपासूनच जो मेन आहे तो कोकणचा प्रवास सुरू आहे. आपण ते मालाड, गांदिवली, बोरवलीवर निघतो ना, तर आपण खूप म्हणजे आतमध्ये राहायला गेलो असं वाटतं. पनवेलपासून प्रॉपर वाटतं. इथे थोडा रोड ओपन भेटला ना तर मस्त होत. मला वाटलं रस भेटणार ना पुढे, पण इथे पण रस आहे. गोवा पणजी. रोड भेटले पाहिजे असे ओपन रोड. वाईट वेगळी आहे या रोडची खूप. आरामात. त्याची चुकी होती बाईकवाल्याची, आणि पाठच्याचा ब्रेक नाही लागला. हा तर मी थांबलो असतो तर महापाटून पाठचे हे झाले असते, ठोकलेले. म्हणून मी गाडी थांबवली नाही. ॲक्च्युली हळूच होते, बट त्या पुढच्याही चुकी होती. आपण स्पीड एवढीच ठेवायची, आपला कंट्रोल करता आली पाहिजे. मागचा पुढचा डिस्टन्स तर मला ठेवले पाहिजे. लोक डिस्टन्स पण मेंटेन नाही करत. आता बिचारा त्या बाईकवरची चुकी सांगणार. तो ॲक्च्युली हळू चालला, पाठच्याने स्लो झाला पाहिजे होतं. लागलं नसणार, एवढी काही स्पीड नव्हती, बट शेवटी लेडीज असते म्हणून वाईट होतं. बाकी मग त्या लोक काहीतरी बसतात बाईकवर, नंतर असं असतं तर बेकार होतं. आणि मुंबई गोवा टर्न. त्या प्रकारे आम्ही टर्न मारलेला आहे मुंबई गोवा, म्हणजे गोवापर्यंत सुरू कोकणात जायला. तिथे पण रश. आज आम्हाला एवढी ट्रॅफिक भेटल्या ना सगळ्या ठिकाणी, सिरियसली मॅन. राईट पनवेल, लेफ्ट गोवा. समोर मुंबई JNBT. आम्हाला जायचं आहे कोकणात, लेफ्टला.
धुळा धुळा. गावीच चांगले रोड बनले आणि इकडे अजून बनत नाही रोड. कमाल आहे. चला कोकण पट्टा सुरू. रायगड किल्ला 122, मुंबईला 160. पण आता आपल्याला पेन आहे 28 किलोमीटर, अलिबाग 57, महाड 125 आणि गोवा 536. एकदा तुम्ही सुरू केलात की काय वाटत नाही, म्हणजे एवढा लॉंग रूट वगैरे काय नाही वाटत. फक्त घरापर्यंत निघेपर्यंत की 450-500 किलोमीटर जाणार, किती कसं जाऊ कसं काय नाही. त्या घराबाहेर पडा, काय नाही वाटत 400-500 किलोमीटर. गाडीवर फक्त बसा आणि मनासारखी तुमची राईड झाली पाहिजे बस. फुल फील आणि एन्जॉय करता आपण गाडी चालवू शकतो. फुल फील. पळसपे आज झाला आपला कोकणचा हायवे सुरू. आता कुठेच काय राईट लेफ्ट वगैरे कुठेच काय नाही, सरळ सरळ जायचं आहे. कुठेच नाही कसला टर्न ना काय. नाईट राईड. दिवसात तुम्ही किती ट्रॅव्हल करा काही करा, पण रात्रीची मजा आहे ना दिवसामध्ये नाही. एकदम शांत भारी वाटतं एकदम. आणि तुमच्या प्रॉपर टायमिंगवर निघालात ना, तुम्हाला रोड ओपन भेटले ना अजून मस्त. सकाळचं बाकी काय वाटत नाही, ऊन जेव्हा लागेल ना बाबा खूप जास्त इरिटेट होतो. गाडी चालवणारा पण पाठी बसणारा पण. रात्री जरा थंड वाटतं, तो एवढं काय फील होत नाही. जास्त की कंटाळा येतं वगैरे असं काय. शांतता बघा, शांतता एकदम. बोलत नाही रोडला बा. मस्त आम्ही चाललो हळूहळू. नॉर्मल स्पीड आहे 50-60. तिथून 74 आहे इथून. मागच्या 11-21 परफेक्ट टाईम होता निघायचा आमचा. 5:30ला निघालेलो पवईवरून. 11:30ला आम्ही पोचलो. महाड क्रॉस केला. खेड किती आय थिंक 35-40 किलोमीटर खेड आहे. तेच आहे, मॉर्निंगला निघायचं हा टायमिंग परफेक्ट आहे निघायला. म्हणजे सकाळी 5-6 वाजेपर्यंत आपण घरात पोचतो कोकणामध्ये. मस्त गेलं. पण रोड जरा थोडेफार डायव्हर्जन वगैरे आले आहेत बघ, असे दाखवले आहेत. बट एक चांगलं आहे की ॲटलिस्ट सांगितलं नाही की डायव्हर्जन कुठून कसे आहेत. जर मध्ये मध्ये रोड असे होते ना पॅचेसमध्ये, त्यांनी सांगितलंच नव्हतं. सडनली तुम्ही स्ट्रेट येणार रोडला आणि अचानक डायव्हर्जन असणार. कधी काही ते दिसत पण नाही मध्ये. ह्याच्या पुढे मस्त केलं, महाडच्या पुढे चांगलं आहे. ते बघा पोलादपूर आता येईल आय थिंक. खेड, रत्नागिरी. काय रोड आहे एकदम. हे रोड मस्त आहे एकदम. मक्कन रोड आहे. कसेही भोगता काय. 11:43 100 मीटरचा टनल आहे. बट काय केलं आहे बघा, एक नंबर. लाईटीच लाईटी. असं वाटतं एकदम फॉरेन मध्ये आलं आहे. फॉरेनच्या आपलं बुफेत आलो आहे. एवढा मोठा आहे यार. साईडला स्ट्रक्चर बघा.
पूर्ण वेगवेगळं स्ट्रक्चर केलेलं आहे. जो आपला 24 मिनिटाचा 24 किलोमीटरचा हे होतं ना, टर्निंग होतं ना, वळणावळणाची घाट, ते सर्व कट होण्याचा हा बोगदा गेला. बट मस्त आला आणि एकदम पूर्ण प्लेनच्या प्लेन आहे. अरे इकडे पण 80 स्पीड दिली आहे, ते मॅक्स 80पर्यंत आपण चालू शकतो. विचार करा, इकडे जर आपल्याकडे ZX येणार किंवा BMW 1000 निंजा वगैरे गाडी असेल, काय जाऊया रॉकेटसारखे जाऊ, रॉकेटसारखे समजणार. पण आणि असं पण नाही की समोरनं गाडी वगैरे येणार आहे, दर म्हणजे किती असणार आहे, सुसाट जायचं, सुसाट पूर्ण. हा कुठे टर्न ना काय, एकदम स्ट्रेट बाय स्ट्रेट. कधी भेटते ना म्हणजे नवीन गाडी वगैरे, आणि तुम्हाला म्हणजे स्पोर्ट्स बाईक वगैरे असेल आणि तुम्ही घ्यायचं असेल म्हणजे या टनलमध्ये एकदा या. एक नंबर आहे टनल, एक नंबर. आणि असं पण नाही की आता सुरू झालं आणि आता संपेल, स्टार्ट आहे सगळ्याचे. जस्ट इमॅजिन काय वाटतंय बघा ना ह्याच्यामध्ये. स्टार्ट झालं, स्टार्ट खूप भारी गेला गवत. तेवढंच पूर्ण हँडल करणं मोठी गोष्ट आहे. भारी. आता आय थिंक अर्धं काम झालं, अर्धं काम बाकी होतं, म्हणजे याचं पूर्ण फिनिशिंग करत असते. बट मुद्दा मॅच भारी काम होतं. स्पोर्ट्स बाईक असते ना, इकडे पळवायची मजा असते ना, ते वेगळी असते खरंच. मस्त गेलं. तो टनलकडे संपला आहे. आपल्याला रत्नागिरी आहे 145 आणि टनलच्या बाहेर आलात नाही, थंडगार हवा. इकडे टोल नाका भेटला, जो टोल नाकाला कोणीच क्रॉस करून जाऊ शकत नाही, आणि तो हा टोल नाका आहे. ह्या टोल नाक्याच्या पुढे बड्या बड्या गाड्या उभ्या राहिल्या आहे बघा, जसं MG हलू पण शकत नाही टोल नाक्याच्या. सॉरी, फर्स्ट प्रायोरिटी ह्या टोल नाक्याला. बाय बाय. 523 ॲट राजापूर. अजून इथून 50-55 किलोमीटर आहे कणकवली. चला, आम्ही बरंच लवकर आलो आहे. लक्झरी आता जस्ट येत आहेत, नॉर्मल एक 2 मध्ये मध्ये रोड जाम खराब भेटले, खूप म्हणजे खूप. संगमेश्वरपासून जे स्टार्ट झालं आहे ना, खूप खराब रोड भेटले. खारेपाटण 20, कणकवली 57, पणजी 63. हो, थोडं मगाशी थकवा वाटलेला, पण आता जसं असं जाणार पटापट घराची ते काय वाटत नाही.